press the bell icon on the YouTube app and never miss another update. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम माझा अंदाज आहे बहुधा जे माहिती आहे बसलेल्या अनेक जणांना ते म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा की ज्या मुळातच आहेत पण आज आपण भेटतो आहोत तर ती मला मिळालेली संधी आहे की तुम्हा सर्वांबद्दल असलेल्या शुभेच्छा हा असा समोर उभं राहून शब्दामध्ये सुद्धा सर्वांपर्यंत पोचत्या कराव्यात कारण मुळामध्ये त्या शुभेच्छा आहेतच त्या सर्वांप्रती आहेत त्या इटर्नल आहेत शाश्वत इटर्नल बेस्ट विशेस शुभेच्छा आणि त्या अनकंडिशनल बिनशर्त आहेत म्हणजे अमुक केलं तर शुभेच्छा आहेत तमुक केलं तर नाही तुला इतके टक्के मिळाले तर शुभेच्छा आहेत नाही तर नाही आहेत तुला अमुक साईड मिळाली तर शुभेच्छा आहेत नाही तर नाही आहेत तुला इतकी कीर्ती मिळाली पद मिळालं पैसा मिळाला नाव झालं तर असं नाही आहे इटर्नल आणि अनकंडिशनल सर्व शुभेच्छा सर्वांना सर्व काळ आहेत शुभेच्छा असाव्या लागतात आधी फक्त मग त्या असलेल्या शुभेच्छा जेव्हा संधी मिळते तेव्हा व्यक्त करायच्या ती मी घेतोय ती मला असलेली संधी आहे पण आपण आज जमलो 10वी 12वी पदवी नंतरचं करिअर आणि व्यक्तिमत्व विकसन म्हणजे खरं म्हणजे जीवनच जरा काही त्याची मूलभूत सूत्र समजावून घेऊ यासाठी अर्थातच ही समजावून घेण्यातलं पहिलं आणि मी त्याला विचारपूर्वक म्हणालोय सगळ्यात महत्त्वाचं सूत्र सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा माझी अशी भावना आहे की मी जीवनाच्या त्या मुक्कामाला पोचलोय बराच काळ झाला त्याला मी तर त्या जीवनाच्या मुक्कामाला पोचलोच आहे पण मला अनुभवानंतर कळलेलं आहे म्हणून मी त्याला शब्द श्रद्धा वापरतो ही माझी पण श्रद्धा आहे ती माझी एकट्याची नाही तिला मी नाव देतोय आपली भारतीय श्रद्धा आहे आपली ही भारतीय श्रद्धा आहे की जीवनात जे करायचं आधी प्रार्थना करायची सर्वेत्र सुखिनः सन्तु किंवा भवतु सब्ब मंगलम भाषा वेगळी असली तरी अर्थ सगळ्याचे एकच आता विश्वात्मके देवे म्हणजे मुळातली आपली अंतःकरणातली इच्छा विश्वाचं कल्याण हो सर्वांचं हो त्या सर्वांचं होण्यात माझं पण कल्याण येतं असं विश्वाचं म्हणजे सर्वांचं होण्यात माझं येणारं कल्याण मग मला 10वीला किती टक्के मिळाले साईड कोणती घेतली 12वीला किती मिळाले मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला का न मिळाल्यास मी काय करतो पासून सगळं जीवन करिअर हा त्याचा एक उपघटक आहे सबसेट आहे पण जीवनामध्ये जे करायचं ते करायला लागायचं आहे ती प्रथम प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु किंवा भवतु सब्ब मंगलम प्राकृत असो संस्कृत असो मराठी असो किंवा तमिळ तेलुगू कन्नड उर्दू बंगाली पंजाबी काही असो हा भारताचा सूर आहे हा मूळ सूर आहे हा आहे सूर की आधी प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु मग आपल्या कामाला लागायचं आहे ह्याला मी विचारपूर्वक म्हणजे अनुभवातून कळलेल्या श्रद्धेमुळे नाव ठेवलं आहे भारतीय श्रद्धा ही आपली म्हणून आपण चाणक्य मंडलचे पण सर्व कार्यक्रम असे सगळे आपण जमलो की त्याची सुरुवात डोळे मिटून सर्वांनी बसूयात पाठीचा कणा सरळ ठेवायला इथून सुरुवात करू आणि उरलेलं जीवनही करिअरही असं पाठीचा कणा सरळ ठेवत म्हणजे स्वाभिमानाने गर्वाने नाही अहंकाराने नाही पण एका योग्य स्वाभिमानाने आम्ही जगू म्हणून सर्वांनी डोळे मिटायचे एका समान सुरामध्ये जो भारताचा नव्हे मानवाचा आद्य सूर आहे विश्वाचा ओंकाराचा उच्चार आणि आपल्याला समजलेल्या भारतीय वैश्विक संस्कृतीचे 3 मूळ श्लोक कारण चाणक्य मंडल परिवारचाही पाया आणि माझं म्हणणं आहे की बिलकुल जात पात धर्म पंथ निरपेक्ष काही असू द्यात भारत राष्ट्राचा नव्हे सगळ्या विश्वाचा अस्तित्वाचा पाया विज्ञाननिष्ठ असलेला अध्यात्म विचार हा आहे।
तो या देशामध्ये हजारो वर्ष चालत आलेला अध्यात्मविचार विज्ञाननिष्ठच आहे. जाणारा प्रत्येक दिवस आणि विज्ञानाचे लागणारे नवे नवे शोध अध्यात्म कसं विज्ञाननिष्ठ हेच सिद्ध करतं. तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनाचा आधार आणि बेस आधार फाउंडेशनसुद्धा एका बाजूला तो भारताचा अध्यात्मविचार आणि दुसऱ्या बाजूला सर्व विविधतेसहित आपण जे एक राष्ट्र आहोत, एक समान राष्ट्र आहोत, तो पाया आहे आपला. तोच आपल्या जीवनाचाही पाया आहे, करिअरचाही पाया आहे, शिक्षणाचाही पाया आहे. म्हणून आपण हा चाणक्य मंडल परिवारात घेतलेला दृष्टिकोन आहे की सार्वजनिकसुद्धा कार्यक्रम, पण एक म्हणजे वेळेला 6 म्हणलं तर 6च्या ठोक्याला चालू होईल. सर्वांचं स्वागत आहे, पण सगळे मिळून डोळे मिटून अशी उपासना करूया. तिला आपला शब्द आहे उपासना. आणि आपण जेव्हा 8 वाजता डोळे मिटू पुन्हा एकदा, तेव्हाची ती प्रार्थना आहे. मी शेवटाकडे तिचे 2 शब्द सांगीनच, कारण त्यात पण आजच्याही व्याख्यानाचा सारांश येतो. 4 भागांची जी व्याख्यानमाला यावर्षी आपण योजली तिचा सगळ्याचा सुद्धा सारांश येतो. सुरुवात उपासनेनी, शेवट प्रार्थनेनी. त्या 12 ओळी आहेत त्या. जीवन काय, करिअर काय, आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं मांडलेल्या त्या 12 ओळी आहेत. त्या काय आहेत मी शेवटाकडे तुमच्याशी बोलीन थोडक्यामध्ये. आणि मग याच्यामध्ये असा तुम्हा सर्वांशी असलेला संवाद आहे. तिथे सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना अर्थातच सर्व शुभेच्छा आहेत. आणि आजचा विषय म्हणजे 10वी 12वी पदवीनंतरचं करिअर आणि व्यक्तिमत्व विकसन. केवळ आजचाच विषय नव्हे, तर आपण जे यावेळेला 4 भाग योजले, आता मला वाटतं की आपण बहुधा भेटणार आहोत सगळे मिळून आता 4 संध्याकाळी. त्या 4ही भागांचा सारांश ज्या एकाच किस्स्यात येतो, तो किस्सा आहे, ती गोष्ट आहे, ती सत्यकथा आहे, तो जोक पण आहे, सगळं ऑल इन वन. त्या एक पहिला तो किस्सा ऐकूच यात. त्या एका किस्स्यात सगळे मुद्दे येतात. 4ही दिवसांचे सुद्धा येतात, आजचे तर येतात सगळे. ही माझी सुद्धा आयुष्यभर अत्यंत लाडकी असलेली 3 मुलांची गोष्ट आहे. सत्यकथा आहे, नावं नंतर सांगीन, पण गोष्टीतले ते 3घही मुलं म्हणजे पुरुष आहेत. पण त्या असू शकतात, 3ही मुली पण असू शकतात. 2 मुली 1 मुलगा, 2 मुलं 1 मुलगा, कोणी 3 माणसांची गोष्ट आहे. ही 3 व्यक्तींची गोष्ट आहे. पण घडलेल्या गोष्टीतले 3 ते लहानपणापासून एकमेकांचे जिगरी दोस्त असलेले 3ही मुलं शाळेतही एकत्र शिकत होते. त्यातला एक अभ्यासामध्ये अत्यंत हुशार म्हणजे कायम पहिलाच. म्हणजे हुशार म्हणजे 80-90% मिळवत होता वाला वगैरे सुद्धा हुशार नाही, टॉपरच कायम पहिलाच. त्यांनी आयुष्यात कधी पहिला नंबर सोडला नाही, असा एक. दुसरा मध्यम म्हणजे तो फार 90, 92, 95% मिळवणे किंवा पहिला येण्याची रिक्स घ्यायचा नाही. त्याला जर विचारलं तुला टक्के किती, तो छाती काढून सांगणार 2nd क्लास ऑनर्स. पण वर्षाला त्याची गाडी पुढच्या धक्क्याला लागणार. म्हणजे नापास झालो सांगण्याची त्याच्यावर वेळ नाही. माझं वर्ष वाया गेलं, इयर डाऊन झालं, अमुक विषय राहिलेत, एटीकेटी आहे, यावेळी हा सुटला तर मला आता इयर क्लिअर होईल वगैरे भानगड नाही. तो प्रचंड धडपड करून पण दरवेळेला पुढच्या इयत्तेमध्ये तो जायचा, असा दुसरा. तिसरा अभ्यास त्याचं काम नाही. त्याला जर विचारलं यंदा तू कॉलेजच्या कोणत्या वर्षाला आहे, तो छाती काढून उत्तर देणार यंदा माझं FY आहे. मग त्याच्या पुढच्या वर्षी आता मी गेलो SY ला, मग TY ला. असं एक वर्ष क्लिअर करणे म्हणजे असायची त्याची भारताची पंचवार्षिक योजना. पण त्याला खेळाच्या मैदानात पहा, कबड्डी खो खोपासून क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल सकट सगळे खेळ. त्याला कॉलेजचं स्नेहसंमेलन अरेंज करायचं आहे, सगळ्या लोकांना एकत्र करून त्याच्यामध्ये पहा. त्याच्या चित्त्यासारख्या हालचाली, लोकांना एकत्र करायची त्याची क्षमता. सगळ्यात मुख्य म्हणजे कॉलेजच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या इलेक्शन्स असल्या की हा टॉप गिअरमध्ये असायचा, भन्नाट फॉर्ममध्ये. कोणाला उभं करायचं, कोणाला बसवायचं, कोणाला उभं करून बसवायचं, कोणाला बसवून उभं करायचं.
कोणाला त्या इलेक्शनला पैसे कोणी किती दिले त्याच्यानुसार किडनॅप करून पकडून कुठं नेऊन ठेवायचं, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, उटी ह्या सगळ्यामध्ये तज्ज्ञ. पण हे तिघं मित्र, माझा नेहमीचा अनुभव आहे की मी ही गोष्ट सांगायला सुरुवात करताना पहिल्या मित्राबद्दल बोललो, अभ्यासात हुशार, की साधारणपणे समोरून माझ्या अंगावर व्हाईब्स येत असतात, पुढं काय बघू. मध्यम मुलाबद्दल बोलायला सुरुवात केली की काही जणांना वाटणं चालू होतं हां जरा आपण आहोत ह्याच्यात कुठेतरी. आणि सगळ्यात मुख्य त्या तिसऱ्या मुलाचा विषय आला की असं सभागृहामध्ये एक आनंदी वातावरण पसरायला सुरुवात होते की हां आपली गोष्ट आहे, बघूयात काय होतंय. तिघं मित्र, असेच तिघं मित्र असू शकतात. तिघही अभ्यासात हुशार, तिघही अभ्यासात मध्यम किंवा तिघही अभ्यासात डफड. हे एकमेकाचे मित्र नाही होऊ शकत, कारण त्या त्या कॅटेगरीमध्ये ते एकमेकाचे स्पर्धक असतात, कॉम्पिटिटर्स असतात. पण हे असे तिघं, एक अभ्यासात हुशार, एक मध्यम, एक डफड, ह्यांचे गुण एकमेकांना पूरक असतात. ते कॉम्पिटिशन नाहीत करत, त्यांचे गुण एकमेकाला पूरक असतात. या हुशार मित्राला कॉलेजवर कोणी दम दिला, जास्ती शहाणपणा केला की तिसरा मित्र जाऊन गचांडी धरतो, अबे साले तेरे को अपने पैर पे घर जाना है कि नहीं जाना है. त्याच्या बदल्यात तो हुशार मित्र तिसऱ्या मित्राला शिकवून ठेवतो की तू जास्ती टेन्शन घेऊ नको, मी सांगतो तेवढे फॉर्म्युले पाठ कर. कंसामध्ये a+b² = a² + 2ab + b². परीक्षेमध्ये येतं x+y². तिसरा मित्र हातात अशी किल्ली घेऊन फिरत विचारतो, आयला गंडवलं राहतो आपल्याला, आयला सांगताना सांगितलं a+b, परीक्षेत आलं x+y. आणि मी माझ्या मनच्या गप्पा नाही सांगतो तुम्हाला, गोष्टीचा हा भाग, हा एवढा भाग. म्हणजे गणितात कच्चे, अभ्यासात डफड, म्हणजे पुस्तकी अभ्यासात डफड असे आहेत या महाराष्ट्राचं महान व्यक्तिमत्व बाबासाहेब पुरंदरे. पुण्याच्या भावे स्कूलमध्ये होते. मॅट्रिकला 2दा नापास झालेत, तिसऱ्यांदा पास झाले. ते कसे बसे 35 मार्क आहेत. त्यांनी वर्गातल्या हुशार मुलाला विचारलं होतं की मी गणितात सारखा नापास होते, काहीतरी मला सांग. त्या तिसऱ्या मित्रांनी, म्हणजे अभ्यासातला हुशार, त्यांनी सांगितलं होतं हे एवढे फॉर्म्युले पाठ कर, प्रश्न काही देत तेवढे फॉर्म्युले लिही. खरंच त्याच्यात सांगितलेला एक फॉर्म्युला कंसात a+b², आणि प्रत्यक्षात परीक्षेत आलं x+y, आणि बाबासाहेबांना उत्तर देता आलं नाही त्याचं. गणितात 2दा नापास, तिसऱ्यांदा कसे बसे 35 मार्क घेऊन पास झालेत. आणि बाबासाहेबच सांगतात की ते पण 35 मार्क मॅट्रिक SSC महाराष्ट्राच्या बोर्डाने पण दिले. की हा मुलगा दरवर्षी चिकाटीनी न दमता बसतोय परीक्षेला, कुठे दरवर्षी ह्याचा पेपर तपासत बसा, जाऊ द्या देऊन टाका त्याला 35, वरच्या वर्गात ढकला म्हणून मिळालेले 35. पण 3 मित्र, आणि मधला तो असतो अभ्यासासाठी नोट्स देणे घेण्यासाठी हुशार मित्राला पकडून, आणि हे कॉलेजवर प्रोटेक्शन आहे, कोणी दंबाजी करायला आला, असं तिसऱ्या. 3 मित्र. यथावकाश त्यांचं व्हायचं ते 10वी का काय ते झालं त्यावेळी, त्या काळातलं जे असेल ते. ज्या समजुती तेव्हाही होत्या आजही आहेत, भारतभर आहेत. आणि मला माहिती आहे की काश्मीरपासून कन्याकुमारी, कच्छपासून कोहिमा, शिक्षणातल्या ह्या समजुती सर्वत्र आहेत की पुस्तकी अभ्यास म्हणजेच काय ती बुद्धिमत्ता. त्या पुस्तकी अभ्यासातली सुद्धा बुद्धिमत्ता मोजण्याचं मोजपट्टी, यार्डस्टिक कोणती, तुला मिळालेले टक्के, मार्क. खूप मार्क असले तर तो मुलगा मुलगी हुशार आहे. आणि मग करिअरची दिशा कशी ठरवायची. 10वीमध्ये खूप मार्क मिळवायचे का, कारण सायन्सला प्रवेश मिळाला पाहिजे. सायन्सला प्रवेश का मिळाला पाहिजे, कारण 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स PCB किंवा PCM, आणि महाराष्ट्राने सोय ठेवली दोन्ही घेता येईल PCMB, ते घेता आलं पाहिजे. ते घेऊन 12वी सायन्सच्या PCB किंवा PCMला आपल्याला 90, 92, 95, 95.55555555 बार असे मार्क मिळवता आले पाहिजेत. बरं, ते कशासाठी, कारण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते चांगलं करिअर, असं कुठेतरी कळत नकळत समाजाने, पालकांनी, सरकारी धोरणांनी, आणि त्यामुळे बहुधा आपण पण समवयीन मित्रमैत्रिणी मंडळींनी मनात कुठेतरी ठरवलेलं असतं. आणि सगळ्यांना त्या चौकटीत बांधून असं त्याचं करिअर घडलं पाहिजे. ह्याला मी नाव दिलं आहे की आपण सगळ्यांनी कळत नकळत करिअरची पण एक उतरंड हायरार्की रचली आहे. ह्याला मी दिलेलं नाव आहे की करिअरचं सुद्धा एक नवी चातुर्वर्ण्य व्यवस्था जणू आपण उभी केली, की तिच्या वरच्या कप्प्यात बसवले मेडिकल इंजिनिअरिंग. मेडिकल इंजिनिअरिंग करेल तो हुशार आहे, तो बुद्धिमान आहे, त्याचं फ्युचर चांगलं आहे, टॅलेंटेड वगैरे.
पण म्हणून 10वी नंतर सायन्सला प्रवेश पाहिजे. पण सायन्सला प्रवेश मिळण्याएवढे मार्क मिळाले नाहीत तर मग 12वीला सायन्सला मिळाला पण मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही तर मग मान खाली घालून प्युअर सायन्स, मग काहीतरी बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, आता कम्प्युटर सायन्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी चिकार आहेत पण BSc करायचं. पण 10वी नंतर सायन्सला प्रवेश मिळणारे मार्क नसले, इकडून मी काही बोललो आणि शैक्षणिक शास्त्र काही असलं तरी तुम्ही पण पाहाल की कॉलेजामागून कॉलेज जाहीर करतात की आमच्या सायन्सचे ॲडमिशन्स 93% क्लोज, बंद. आमच्या कॉमर्सचे ॲडमिशन्स 89% क्लोज. मग असं ठरत येतं. त्यामुळे सायन्स आधी सायन्सला प्रवेश म्हणून PCMB, त्या मेडिकलची पण एक हायरार्की आहे. मी तिथे वेळ वाचवतो, एडिट करतो आहे की मेडिकल सगळ्यांचा पहिला चॉईस MBBSला मिळालं पाहिजे, शक्यतो पुण्या मुंबईत मिळालं पाहिजे. ते जर मेरिट सीट म्हणजे हे आता नीटचा राडा संपल्यानंतर जेव्हा केव्हा परीक्षा होईल, नीट होईल, तर पुण्या मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे. तो मिळाला नाही तर शोध चालू होतो. मग बेळगाव, इंदूर, ग्वाल्हेर वगैरे काय मिळतं का, तो नाही मिळाला तर भिंगरेगाव, बुद्रुक, पण मेडिकललाच प्रवेश पाहिजे. बरं मेरिट सीटला नाही मिळाला तर मग मॅनेजमेंट कोटातनं मिळतं का, मग फोन करा, ओळखी काढा. पेमेंट सीटला मिळतं का बघा. मग पुढल्या किंवा मागल्या दारांनी टेबलच्या वरनं किंवा खालनं असलेल्या ज्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आहेत त्या देऊन मिळतं का बघा. पण मेडिकलला काही करून मिळालं पाहिजे, कारण हे करिअरच्या उतरंड रचण्यामध्ये असं ठेवलं आहे की ते मेडिकल आणि इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते सर्वोच्च. आणि त्या मेडिकलमध्ये सुद्धा एक हायरार्की आहे की त्या मेडिकलमध्ये वरचं ठेवलं आहे MBBS. सगळे प्रयत्न करून ते मिळालं नाही, मग शोध चालू होतो की ओके मग आयुर्वेद, 12 अक्षर, फिजिओथेरपी, डाएटचं शास्त्र असेल, सायकोथेरपी, गिरगाव चौपाटीवर जो पोपटवाला तेल घेऊन बसतो तो, पण काही नाही तरी मेडिकलच, कारण त्याची एक हायरार्की. अशीच इंजिनिअरिंग सेम, तोही वेळ मी एडिट करतो. आणि मग दिसून आलं की ओके सायन्सला आहे पण मिळालं नाही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला, ठीक आहे मग आता BSc करू. पण 10वीला जर सायन्सला प्रवेश मिळण्याएवढे मार्कच नाही मिळाले मग कॉमर्सला प्रवेश घेऊ. कॉमर्सला प्रवेश घेतल्यावर शक्यतो 12वीला चार्टर्ड अकाउंटंट एंट्रन्स एक्झाम असते CAची, मग ती देऊन पाहू. क्लिअर झाला तर 12वी नंतरच CAची आर्टिकलशिप हा शब्द आहे त्याला, आर्टिकलशिप सुरू करू. नाही झाला मान खाली घालून BCom कर. BCom नंतर पुन्हा समोर चिकार पर्याय आहेत, त्याच्यात MBA आहे, CA पुन्हा करता येतं, CS कंपनी सेक्रेटरी आहे, ICWA कॉस्ट अकाउंटिंगची प्रॅक्टिस आहे ते येतं. अनेक जण MBA करतात, अनेक जण लॉची फॅकल्टी BCom झाल्यानंतर तिकडे जॉईन होतात. पर्याय खूप आहेत. स्टॉक मार्केटच्या ॲनालिसिसचा एक कोर्स आहे, त्याचं नाव CFA, चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. तर त्याला तुम्हाला इकॉनॉमिक्स किंवा बिझनेसचा बेस असावा लागतो, मग ते CFA कोणी करतात. असं BCom. पण 10वीला कॉमर्सला जाण्या एवढे मार्क नसले तर मग मान खाली घालून आर्ट्स. आर्ट्सबद्दल खरोखर सर्वत्र अशी समजूत आहे की ज्याला दुसरं काही जमणार नाही तो आर्ट्सला जा. तुम्हाला दिसून येईल 2 प्रकार. दुसरं काही जमलं नाही म्हणून आर्ट्सला जातोय. एक खरंच मी बोलतोय तसा विचार करून पहा की घरामध्ये 95% मार्क मिळालेला मुलगा जर म्हणायला लागला की मला आर्ट्सला जायचं आहे, बहुधा घरामध्ये तमाशाच होईल. चर्चा होतील की तुला काय वेळ लागले का, एवढे टक्के मिळालेले आहेत, नीट सायन्सला जा, नीट इंजिनियर किंवा डॉक्टर हो, हे भिकेचे ढोळे कुठून लागलेत तुला. पण जर घरातली मुलगी म्हणाली, आणि सामाजिक वातावरण आत्ता जरा जरा तरी बदलते पण अजून पुरेसं नाही, पण मुलगी म्हणाली घरातली, आईबाबांना, काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या आजी जे कोणी आहेत घडवणारे घरातले, की मला आहेत 95% पण मला आर्ट्सला जायचं आहे, बहुधा साधारणपणे तिला सांगायचा प्रयत्न होईल की अगं असं काय करतेस, एवढे सगळे मिळाले तर जरा जा मेडिकल इंजिनिअरिंग. ती जर नाही, ती जर पक्की राहिली की नाही मला आर्ट्स, मग घरातले बरं ठीक आहे आर्ट्सला जा. का रे बाबा. कानांना थोडं कटू वाटलं तरी सत्य आहे की अजूनही पूर्ण समजूत गेलेलं नाही की बहुधा मुलगी म्हणजे काय, तिने मुळात शिकून काय करायचं आहे, परक्या घरची संपत्ती. ठीक आहे 4 बुकं शिकली, बदलतं आहे हे वातावरण, पण असं मुलगी आर्ट्स. अन्यथा दुसरं काही जमत नाही त्यांनी आर्ट्सला जायचं. आणि मग दुसरं काही जमत नाही म्हणून आर्ट्सला जाऊन काय करायचं, जमलं तर D.Ed किंवा B.Ed करायचं, किंवा डिग्री घेतल्यानंतर नेट किंवा सेट करायचं म्हणजे प्राध्यापक होण्याची, आणि जमलं तर कुठेतरी जिल्हा परिषद किंवा खाजगी शाळा D.Ed B.Ed केल्यास
नेट सेट केलं किंवा आपल्या क्षेत्रामध्ये पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन एमफिल PhD केलं तर प्राध्यापकाची नोकरी लावता येते, मग कर. मित्र, खरंच मला सांगा विचार करून की चांगले अनेक अपवाद सोडता शिक्षणाच्या क्षेत्राबद्दल सुद्धा ही समजूत आहे की शिक्षक कोणी व्हायचं तर खरंच वाढत्या वयातल्या मुलामुलींना त्यांच्या आईवडिलांना विचारलं तुम्हाला आयुष्यात कोण व्हायचं आहे तर मला शिक्षक व्हायचं म्हणणारे भेटतात का आपणहून? फार निघेल कमी प्रमाण, फार 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 कमी निघेल प्रमाण. मराठीतली म्हणे मागायची नसेल भीक तर मास्तर की शिक. मास्तर कोणी व्हायचं? ज्याला दुसरं काही जमत नाही तो मास्तर हो. मेडिकलच्या क्षेत्रात सुद्धा काही कारणामुळे ज्या डॉक्टरची स्वतःची प्रॅक्टिस चालत नाही तो बनतो मेडिकल कॉलेजेसमधला प्राध्यापक. इंजिनिअरिंगमध्ये ज्याची काहीतरी इंजिनिअरिंग कॅम्पस इंटरव्ह्यू झाले, जॉब मिळाला, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गेला, असं काहीतरी समजा ते झालं नाही किंवा ज्यांनी स्वतःची फर्म काढायचा प्रयत्न केला, समजा दुर्दैवाने ती चालली नाही, तो शिकवतो. खरं म्हणजे समाजाचे सगळ्यात बेस्ट मेंदू शिक्षक व्हायला पाहिजेत. पण आज करिअर्सचा विचार करताना किती जण खरंच आपणहून म्हणतात की मला शिक्षक व्हायचं आहे, दुसरं काही जमलं नाही म्हणून शिक्षक हो. तर अशी एक हायरार्की एक ठरलेली आहे. दुर्दैवाने मी ज्या मुलांची गोष्ट सांगतोय त्यांनासुद्धा हीच लागू होती आणि त्यांच्या वेगळं राज्य आहे ते, पण सगळ्या भारताला लागू आहे ही गोष्ट. यातला जो सगळ्यात हुशार मुलगा हा बोर्डातच आलेला आहे, टॉपर. आपणही म्हणतो की बोर्डात आला पाहिजे. हल्ली तरी महाराष्ट्र सरकारने मेरिट लिस्ट चांगलं बंद केलं आहे, तरी पण टक्के किती मिळाले? मग खूप टक्के मिळाले, मग त्यांचं स्वागत आहे, अभिनंदन आहे, ते आहे बरं का. पण ते म्हणजे सर्वस्व नाही असा माझा आत्ताचा बोलण्याचा विषय आहे. त्यांचं अभिनंदन जरूर आहे, पण मग हा जो हुशार मित्र आहे आपला, ह्याला टॉपर तो पहिला आला, सायन्सला गेला, तिकडे पण टॉपर येत राहिला. त्याला इंजिनिअरिंगला जायचं होतं, त्याला प्रवेश मिळाला इंजिनिअरिंगला. इंजिनिअरिंगची आत्ताची हायरार्की वेगळी आहे. ज्या काळातली गोष्ट आहे त्यावेळेला इंजिनिअरिंगमध्ये पहिलं स्थान होतं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला. आता IT ला आहे, IT ब्रँच. BE करायचं असेल किंवा BTech तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला पहिली आहे, ते बरोबरच आहे, चांगलंच आहे. त्याच्या पाठोपाठ येते इन्स्ट्रुमेंटेशन नावाची हायटेक ब्रँच आहे, प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स तयार करण्याचे किंवा त्याचं मॅथ्स. मग पाठोपाठ येतं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगच्या हायरार्कीमध्ये सगळ्यात खालचे कोण यांचं एकमेकाशी कायम भांडण चालू असतं. त्या दोन ब्रँचेस म्हणजे सिव्हिल आणि मेटॅलर्जी. इंजिनिअरिंगमध्ये स्वतःच्या इच्छेने फर्स्ट चॉईस म्हणून मला सिव्हिल किंवा मेटॅलर्जीची ब्रँच हवी असं म्हणत नाहीत, फार कमी म्हणतात. इच्छा अशा वरच्या कुठल्या तरी असाव्यात, त्या मिळाल्या नाहीत तर मेटॅलर्जी किंवा सिव्हिल घेतात. ते सिव्हिल आणि मेटॅलर्जीवाले एकमेकाशी भांडत असतात की वरचा कोण. तो सिव्हिलवाला मेटॅलर्जीवाल्याला म्हणजे धातूचं काम, ए गपे तू माझ्या खाली आहे, सिव्हिल मी वर आहे, कारण बिल्डिंगा बांधायच्या आहेत, त्याची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. तो मेटॅलर्जीवाला म्हणतो जास्ती शहाणपणा नको करू, तुला माझ्या भट्टीमध्ये टाकून वितळवीन मी. मेटॅलर्जीवरचे समजुती सगळ्या चूक आहेत, पण आपण त्या चुकीच्या समजुतीच तपासतो सुरुवातीला. तशा होत्या त्याही वेळेला. मग ह्या पहिल्या येणाऱ्या आपल्या मित्रांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रँच निवडली. अभ्यासात उत्तम होताच 4 वर्षामध्ये तो झाला BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मग आसपास बघायला लागला, आता काय करू. कोणीतरी त्याला लक्षात आणून दिलं की भारत सरकारची एक जाहिरात पेपरला आली आहे, क्लास 1चं पद आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. त्याला जी आवश्यक अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन्स ते खाली मांडलेले तुलाच अनुकूल आहेत, कारण BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे आणि हा तर टॉपर होता वर्ल्ड, त्याला गोल्ड मेडल आहे ॲक्च्युली, तर तू अर्ज कर. आपल्या ह्या सगळ्यात हुशार मित्राने अर्ज केला. दिल्लीमध्ये त्याची मुलाखत झाली, काय उत्तम होताच निवडला गेला. आपल्या या कायम टॉपर येणाऱ्या मित्राचं करिअर चालू झालं भारत सरकारमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ह्या पदावर. मग आपला मधला मित्र सेकंड क्लास ऑनर्स, पण नापास नाही, गाडी पुढच्या धक्क्याला लागणार वर्षाच्या वर्षाला. त्याला त्या काळातली जी बोर्डाची परीक्षा, त्याच्यानंतर त्याला कुठलं सायन्सला ॲडमिशन मिळालं, मेडिकल इंजिनिअरिंग तर सोडाच. त्याला काय सायन्सला प्रवेश मिळण्याएवढे मार्क नव्हते, कॉमर्सलाही प्रवेश मिळण्याएवढे मार्क नव्हते. एक डिग्री पाहिजे पदरामध्ये म्हणून त्यांनी आर्ट्सला प्रवेश घेतला समजुतींनुसार. व्हायची ती गाडी वर्षाच्या वर्षाला पुढच्या धक्क्याला लागत. तो एके वेळी झाला BA राज्यशास्त्र पोल सायन्स.
आणि तो आसपास बघायला लागला, काय करू? कोणीतरी त्याला सांगितलं की आर्ट्स विषय ज्यांचा आहे त्यांना स्पर्धा परीक्षेत फायदा आहे. वाक्य चूक आहे, वाक्य चूक आहे. पण स्पर्धा परीक्षांचा विषय आपला व्याख्यानातला भाग 3 आणि 4 मध्ये मिळून येणार आहे. म्हणूनच मी म्हणालो की एका किस्स्यात चारही आपले विषय थोडक्यामध्ये येऊनच जातात, आपोआप मजा करत, पण चारही विषय येऊन जातात. आपला हा BA राज्यशास्त्र झालेल्या मधल्या मित्राला सांगणाऱ्यांनी सांगितलं की आर्ट्स असेल तर कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षेला फायदा आहे. वाक्य चूक आहे. स्पर्धा परीक्षेला कोणतीही पदवी चालते आणि कोणातरी एका विशिष्ट पदवीचा जास्ती फायदा आणि दुसऱ्याचा नाही आहे वगैरे काही खरं नाही आहे. पण तुम्हाला हे 10वी 12वी नंतरचं करिअर सकट आणि मग उद्याचा विषय त्यामध्ये मी 9 तत्व करिअर विकासाची, मग स्पर्धा परीक्षा आणि मग ती मला द्यायची आहे पुढे कधीतरी. पण आत्तापासून काय करू? तुम्हाला सर्व क्षेत्रात दिसेल की सगळ्या लोकांना एकूण काही अशा चौकटी आखणे किंवा ठोकताळे ठरवणे आवडतं खूप. 2 + 2 = 4. कारण मग असं जीवन सोपं होतं असं वाटतं. पण जीवन हे अशी सोपी गोष्ट नाही आहे आणि असं 2 + 2 = 4 असं असत नाही कधी. त्यामुळे आर्ट्स ना तुला स्पर्धा परीक्षेत फायदा आहे किंवा तुला पुढे स्पर्धा परीक्षा द्यायची का, आर्ट्सची डिग्री घे. सगळ्या चुकीच्या समजुती आहेत सगळ्या. आपण मी अजून हा जोक सांगतोय तोवरही काही तपासले आहेत बोलता बोलता चुकीच्या समजुती. पण ह्या मुलाला त्या चुकीच्या समजुतीनुसार कोणी सांगितलं की तुझं जर BA राज्यशास्त्र आहे तर UPSCची परीक्षा दे IAS होण्यासाठीची. यांनी ती दिली, खरंच क्लिअर झाला आणि IAS अधिकारी झाला. तो IAS झाल्यामुळे त्याचा जास्त हुशार मित्र जो आयुष्यभर टॉपर आहे तो भारत सरकारच्या ज्या खात्यामध्ये खालच्या पदावर अधिकारी म्हणून होता त्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणून आला, कारण IAS झाला. उरला आपला तिसरा मित्र. त्याला कशाचं कोण, त्यांनी लवकरच लक्षात गेलं की पुस्तके अभ्यास काय आपलं काम नाही आहे. त्यांनी योग्य वेळी योग्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, निवडून आला आणि या दोघांच्या खात्याचा मिनिस्टर झाला. मला तुम्हाला सांगायचं ते सगळं या एका गोष्टीत आलं, एका किस्स्यात आलं. हे तिन्ही खऱ्या व्यक्ती आहेत. अभ्यासात कायम हुशार, कायम टॉपर. भारत सरकारमध्ये ज्यांचं करिअर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून चालू झालं ते आहेत कोकण रेल्वेचे शिल्पकार E. श्रीधरन. थोर माणूस. आणि आज निवृत्तीनंतर 15 वर्ष झाली तरी ते भारत मातेची सेवा करतात. अभ्यासात कदाचित मध्यम असतील पण UPSC दिली, IAS झाला, त्यामुळे यांचा वरिष्ठ म्हणून आला. असे वरिष्ठ अधिकारी IAS अधिकारी म्हणजे TN शेषन, विसरला नसाल त्यांचं नाव. आणि तिसरे ज्यांचं पुस्तकी अभ्यास काय त्यांचं काम नव्हतं पण यथावकाश पुढे राजकारणात गेले आणि खरंच केंद्रामध्ये सुद्धा कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे त्याची समतुल्यता, समकक्षता, इक्विव्हॅलन्सी राज्याच्या चीफ मिनिस्टरशी असते. असे आहेत KP उन्नीकृष्णन. आपल्यामधून ते गेले, त्याला 15 वर्ष होऊन गेली. हे तिघं केरळच्या पालघाट भागात 10वी पर्यंत 11वी, त्या काळातली 11वी होती, एका वर्गात होते. मॅट्रिक 11वी मॅट्रिक एका वर्गात होते, एकमेकाचे जिगरी दोस्त. आणि खरंच त्यांच्या करिअरमध्ये पुढे एक वेळ अशी आहे की श्रीधरन साहेब करिअरमध्ये चढत रेल्वे खात्याच्या सर्वोच्च पदावर पोचले. त्या पदाचं नाव चेअरमन रेल्वे बोर्ड. तर एक वेळ अशी होती खरंच की श्रीधरन साहेब चेअरमन रेल्वे बोर्ड. पण IAS अधिकारी हे नेहमी भारत सरकारचे सर्वोच्च वरिष्ठ अधिकारी असतात विविध खात्यांचे. काही 1-2 अपवाद सोडतात, पण खातं कोणते असले तरी त्याचा सर्वोच्च वरिष्ठ अधिकारी IAS अधिकारी असतो. त्या पदाला नाव आहे सचिव, सेक्रेटरी. तर जेव्हा श्रीधरन साहेब चेअरमन रेल्वे बोर्ड होते तेव्हा त्यांचे वरिष्ठ म्हणजे भारताच्या संपूर्ण रेल्वेचे प्रशासकीय प्रमुख होते TN शेषन साहेब. त्यावेळी भारताचे रेल्वे मिनिस्टर होते KP उन्नी. त्यावेळी भारताचे रेल्वे मिनिस्टर होते KP उन्नीकृष्णन. पण त्या हातात दिलेल्या पत्रकारीने वारं घालता तुम्हाला जर लक्षात आलाच असेल की झाला मुद्दा, मूळ मुद्दा सांगून. इतका तो बेसिक आहे, इतका बेसिक आहे. पण आपण त्याच्यात काय सांगितलं? केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता, ही चुकीची समजूत आहे.
पुस्तकी अभ्यासात उत्तम असणे, बरं त्याही पुस्तकी अभ्यासात नाही सगळा पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता असं सूत्र लपलेलं नाही दिसणार तुम्हाला.